नमस्कार. साधनाचं लाईफस्टाईल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यात, कमी वेळेत हॉटेलसारखी मिसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथे एका पातेल्यात एक पळी तेल घातलेले आहे. त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली की लगेच त्यामध्ये जिरे घालून घेऊयात. त्याचबरोबर 5 ते 7 कढीपत्त्याची पाने घालून घेऊयात आणि त्याच्यामध्ये एक पाव चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे. 1 वाटी मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून पातेल्यात घालून घेऊयात. हे आपल्याला 2 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. मटकी परतून घेतल्यामुळे तिचा कच्चापणही जातो आणि मिसळ खायला अगदी हॉटेल स्टाईल लागते. त्यासाठी फक्त 2 मिनिटासाठीच मटकी परतून घ्यायची आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी घालून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. मी इथे 1.5 ग्लास एवढे पाणी वापरलेले आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ घालून घेऊयात. 1-2 मिनिटाने मटकीला छान उकळी आलेली आहे. आता गॅस कमी करून 5 मिनिटासाठी फक्त आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे. मटकी शिजते तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी 2 कांदे, 1 टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर याचे वाटण तयार करून घेतलेले आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथे आपला मसालाही तयार झालेला आहे. त्याचबरोबर मटकी शिजलेली आहे. फक्त 5 मिनिटासाठीच मी मटकी शिजवून घेतलेली आहे, कारण मिसळसोबतही नंतर मटकी शिजली जाते. आता आपण फोडणीची म्हणजेच मिसळची तयारी करून घेऊयात. रेसिपी पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता इथे एका कढईमध्ये मी 4 ते 5 पळी तेल घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, पण मिसळमध्ये तेल जरा जास्तच टाकावे, कारण तर्रीदार मिसळ खायला वेगळीच मजा येते. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण तयार केलेला मसाला घालून घेऊयात. ही मिसळ आपण अगदी घरच्या साहित्यात तयार करणार आहोत, पण याची टेस्ट एकदम हॉटेल स्टाईल येते. त्यामुळे अशी मिसळ तुम्ही एकदा घरी नक्की बनवून पहा. आता इथे आपला मसालाही छान परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊयात. सुक्या मसाल्यामध्ये मी इथे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 1 पूर्ण पॅकेट मिसळ मसाला वापरलेला आहे. तुम्ही कोणताही मिसळ मसाला वापरू शकता आणि हे मसाले आपल्याला वाटणासोबत 1-2 मिनिटासाठी फक्त परतून घ्यायचे आहेत. मसाला करपू नये त्यासाठी आपल्याला जे मटकीचं शिजवलेलं पाणी होतं तेच त्यामध्ये 1 पळी घालून घेतलेले आहे. आता हे आपल्याला वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे बघा, वाटणाला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मटकी शिजवलेलं पाणी आणि मटकी घालून घेऊयात. अशा पद्धतीने तुम्ही मिसळ बनवल्यावर पुन्हा पुन्हा ह्याच पद्धतीने मिसळ बनवाल, अशी ही मिसळ तयार होते. आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. मी इथे वरून थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे.
आता मिसळला छान उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर फक्त 10 मिनिटे आपण मिसळ शिजवून घेणार आहोत, म्हणजे तिला छान अशी तर्री येते. अशी तर्रीदार मिसळ खायलाही खूप छान लागते. बघू शकताय, एकदम झणझणीत, चमचमीत, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटते अशी मिसळ तयार झालेली आहे. 1-2 मिनिटं मी फक्त न ताट झाकता मिसळ शिजवून घेतलेली आहे. तयार आहे आपली अगदी कमी साहित्यात हॉटेल स्टाईल मिसळ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल मी मनापासून तुमची आभारी आहे. धन्यवाद.